नमस्कार, मी अश्विनी नाईक परब आणि आपण पाहतात पोलीस बातमीपत्र। केंद्र सरकारने कित्येक वर्षानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला। केंद्र सरकारचे स्वागत आहे। मराठी भाषेचा इतिहास सुमारे 1000 वर्षांहून अधिक जुना आहे। या भाषेचा प्रारंभ संस्कृत आणि प्राकृत भाषांपासून झाला। सातवाहन राजवटीच्या काळात प्राकृतातून मराठी भाषेचा विकास झाला आणि ही भाषा पुढील शतकांमध्ये अधिक विकसित होत गेली। प्रारंभिक मराठी साहित्य। मराठीतील पहिले लिखित साहित्य म्हणजे 11व्या शतकातील श्रीविजय हा पहिला मराठी ग्रंथ मानला जातो। संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ज्ञानेश्वरी हे 13व्या शतकातील एक प्रमुख मराठी साहित्यकृती आहे, ज्यात भगवद्गीतेचा ओवीबद्ध मराठी भाषेतून अनुवाद करण्यात आला आहे। यानंतर संत तुकाराम, संत नामदेव, एकनाथ, शिवाजी महाराजांचे राजव्यवहार आणि रामदास स्वामी यांच्या साहित्यामुळे मराठी भाषेचा वैचारिक आणि धार्मिक विकास झाला। मध्यकालीन मराठी भाषा। मध्यकालीन काळात मराठी भाषेचा वापर काव्य, धार्मिक ग्रंथ आणि शाही लेखनासाठी मोठ्या प्रमाणात झाला। विशेषतः शिवाजी महाराजांच्या काळात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला आणि राजकारण, समाज व व्यापार या क्षेत्रांमध्ये तिचा वापर वाढला। आधुनिक काळातील मराठी भाषा। ब्रिटिश राजवटीत मराठी भाषा शिक्षण, प्रशासन आणि साहित्याच्या माध्यमातून वाढीस लागली। याच काळात समाज सुधारकांपासून ते लेखकांपर्यंत अनेक लोकांनी मराठीचा प्रचार केला। लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी मराठी भाषेला सामाजिक आणि राजकीय जागरूकतेचे माध्यम बनवले। मराठी भाषेला अभिजात दर्जा। भारत सरकारने विविध भाषांवर सखोल विचार केल्यानंतर मराठी भाषेला तिच्या समृद्ध साहित्यिक परंपरेमुळे अभिजात भाषेचा दर्जा दिला। हा दर्जा मराठी भाषेच्या दीर्घकालीन ऐतिहासिक अस्तित्व, साहित्यिक समृद्धी आणि सांस्कृतिक महत्त्वाची मान्यता आहे। मराठी भाषेचा हा अभिजात दर्जा तिला भारतीय भाषांमध्ये विशेष स्थान देतो आणि तिच्या संवर्धनासाठी अधिक प्रयत्न करण्यास प्रेरणा देतो। अभिजात दर्जा म्हणजे एखाद्या भाषेला तिच्या प्राचीन इतिहास, समृद्ध साहित्य आणि दीर्घकाळापासून असलेल्या सांस्कृतिक महत्त्वाच्या आधारे दिले जाणारे विशेष सन्मान। भारत सरकारकडून अभिजात दर्जा त्या भाषांना दिला जातो ज्यांचा लिपिबद्ध इतिहास दीर्घकाळापासून असतो आणि ज्या भाषेने आपल्या साहित्य आणि सांस्कृतिक परंपरेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे। अभिजात भाषेचे निकष। 1. त्या भाषेचा प्राचीन इतिहास किमान 1500 ते 2000 वर्षांहून जुना असावा। 2. त्या भाषेचा स्वतःचा एक समृद्ध आणि मौलिक साहित्य असावा। 3. त्या भाषेच्या प्रारंभिक स्वरूपापासून तिच्या आधुनिक रूपात सातत्याने आणि मोठ्या प्रमाणात भाषिक बदल झालेले असावेत। 4. ती भाषा इतर भाषांवर तिच्या साहित्य, संस्कृती आणि इतिहासाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण प्रभाव टाकणारी असावी। अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांना अधिक आर्थिक अनुदान मिळते, त्यांचे संशोधन आणि विकासासाठी विशेष योजना आखल्या जातात आणि त्या भाषेच्या संवर्धनासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात।